दरम्यान उद्या पक्षश्रेष्ठी आपली उमेदवारी जाहीर करतील अशी माहिती हेमंत गोडसे यांनी दिलेली आहे। नाशकातून उमेदवारी जाहीर होण्याआधीच खासदार हेमंत गोडसे यांनी प्रचारही सुरू केलेला आहे। त्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि आदिवासी भागात प्रचाराला सुरुवात केली। त्यामुळे नाशिकमधून हेमंत गोडसे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे। दरम्यान हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीबाबत सामच्या बातमीवर आता शिक्कामोर्तब झालेला आहे। अधिकृत घोषणा होण्याआधीच गोडसेंकडून आदिवासी भागात भेटीगाठींवर देखील भर दिला जात आहे। उद्या पक्षश्रेष्ठी आपली उमेदवारी जाहीर करतील अशी माहिती देखील गोडसे यांनी दिली आहे। या ठिकाणी भुजबळ साहेबांनी सांगितलं की त्यांना केंद्राकडून आग्रह होता की नाशिकची जागा त्यांनी लढावी, परंतु आता वेळ कमी असल्या कारणानं मला असं वाटतं की त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला। लवकरात लवकर महायुतीच्या माध्यमातून ही जागा शिवसेनेला सुटेल आणि लवकरात लवकर या ठिकाणी उमेदवार जाहीर होईल। या ठिकाणी भुजबळ साहेबांनी सांगितलं की त्यांना केंद्राकडून आग्रह होता की नाशिकची जागा त्यांनी लढावी, परंतु आता वेळ कमी असल्या कारणानं मला असं वाटतं की त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला। लवकरात लवकर आमच्या पक्षाचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री उमेदवारी संदर्भामध्ये आज किंवा उद्या निश्चित या ठिकाणी निर्णय घेतील।